नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 सजीवातील जीवनक्रिया भाग 1 चा पुढील भाग अभ्यासणार आहोत। यापूर्वी 2 व्हिडिओमध्ये तुम्ही या प्रकरणाचा अभ्यास केलाच असेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेशी विभाजन आणि सूत्री पेशी विभाजन या घटकांचा अभ्यास करणार आहोत। पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। आपल्याला जखम होते, त्या ठिकाणच्या उतीमधील पेशींचे काय होते? तर ज्यावेळी जखम होते त्यावेळी उती त्यांचे नेहमीचे कार्य करू शकत नाहीत। जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर झालेला आपल्याला दिसतो। बऱ्याचशा पेशी नष्ट होतात आणि चेता दुखावल्यामुळे जखम झालेल्या ठिकाणी आपल्याला वेदना देखील होतात। दुसरा प्रश्न, झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर जखम झाली तर जखम बरी होताना त्याच्यावरती खपली तयार होते। तर खपली म्हणजेच काय? तर काळसर असं जाड टणक आवरण तयार होतं आणि कालांतराने ते निघून जातं। त्यामुळे नव्याने पेशी निर्माण होतात आणि जखमेच्या आजूबाजूस पेशी विभाजनाचा वेग काय होतो? वाढतो। तिसरा प्रश्न, आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात? तर पूर्वी असा समज होता की फुले तोडल्यानंतर वनस्पतींना जखमा होत नाहीत, परंतु वनस्पतींना देखील फुले तोडलेल्या जागी जखमा होतात, त्यांना वेदनाही जाणवतात। नाश पावलेल्या उती पेशी विभाजनाने पुन्हा भरून निघतात आणि मग त्या जखमा भरून येतात। चौथा प्रश्न, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? आणि वाढत असेल तर ती कशी? तर कोणत्याही सजीवाची वाढ ही त्याच्या पेशीच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते। कारण जसजशी वाढ होते तसतशी शरीराच्या पेशींची संख्या वाढलेली असते आणि पेशींची संख्या वाढत जाईल तशी वाढ होते। यासाठी पेशीत नियमितपणे विभाजन होत असते आणि मग पेशी विभाजन झाले की पेशींची संख्या वाढत जाते। शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज या दोन्हींसाठी पेशी विभाजन आवश्यक असते। पाचवा प्रश्न, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? तर सजीवांमध्ये प्रजनन ही क्षमता आहे आणि प्रजनन ही क्षमता असल्यामुळे प्रजनन प्रक्रियेने नवा सजीव निर्माण होतो। प्रजनन अलैंगिक असते किंवा लैंगिक असते। प्रजननाचे 2 प्रकार आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होते। लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात। गुणसूत्रे, जनुके व DNA यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो। विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। आत्ताच तुम्ही पाहिले, पेशी विभाजनामुळे काय होते? तर शरीराची वाढ होते, शिवाय शरीराची झालेली झीजसुद्धा भरून निघते। म्हणूनच पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो। म्हणजे प्रजनन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियासुद्धा पेशी विभाजनामुळेच होते। बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या
जीवनातील किंवा अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा घटक का असतो? तर पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराची झालेली झीजसुद्धा भरून निघू शकते. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. सूत्री विभाजन म्हणजेच मिटॉसिस आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूलपेशीमध्ये घडून येते. तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशी अवलंबतात. पहा, पेशी विभाजनाचे 2 प्रकार, एक सूत्री विभाजन आणि दुसरा अर्धगुणसूत्री विभाजन. सूत्री विभाजन कोठे होते? तर कायिक पेशी आणि मूलपेशीमध्ये घडून येते. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशी अवलंबतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे आवश्यक आहे आणि ती तुम्ही यापूर्वी अभ्यासलेली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते. या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करणार आहोत, कारण हा भाग तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजेच दुप्पट करते. पहा, कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी काय करते? केंद्रकामध्ये असलेली जी गुणसूत्रांची संख्या आहे ती द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती किती होते? त्याच्या दुप्पट म्हणजेच 4n होते. थोडे आठवा, तुम्ही गेल्या वर्षी गुणसूत्रांचा आकार कसा असतो आणि त्याच्या पुढे सांगितलेलं आहे त्याच्या भागांची नावे आकृती 3.5 मध्ये लिहा. तर हा भाग तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. आता गुणसूत्रांचा आकार कसा असतो? तर पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत गुणसूत्र दंडाकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रावर एक गुणसूत्र बिंदू असतो. यामुळे गुणसूत्रभुजा तयार होतात आणि गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार गुणसूत्रांचे 4 आकार दिसतात. तर या ठिकाणी आपण आधी नावे देऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ज्या आहेत त्या गुणसूत्र भुजा आहेत. या ठिकाणी पी भुजा आहे, ही पी भुजा आहे. तर ही खालची जी आहे ती क्यू भुजा आहे, म्हणजे इंग्रजी पी आणि इंग्रजी क्यू. त्यानंतर हा जो मध्यभागी आहे तो गुणसूत्र बिंदू आहे. गुणसूत्र बिंदू हा गुणसूत्र बिंदू आहे. पहा, ही पी भुजा आहे, हा गुणसूत्र बिंदू, ही क्यू भुजा आणि खाली जो आहे हा भाग तो DNA आहे, डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA. तर 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. आपण काय पाहत होतो? तर गुणसूत्रांचे 4 आकार. तर प्रथम आपण ते आकार पाहू. मध्यकेंद्री गुणसूत्र बिंदू मध्यावर असलेले व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र त्याच्या भुजा समान लांबीच्या असतात. हे पहा, मध्यकेंद्री या 2 भुजा आपल्याला समान लांबीच्या दिसतात. उपमध्यकेंद्री गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असलेले यल या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याची एक भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. पहा, ही भुजा छोटी आहे याच्यापेक्षा, या भुजेपेक्षा ही भुजा काय आहे? छोटी आहे. अग्रकेंद्री गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असलेले जे या इंग्रजी अक्षरासारखे एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणारे असते. आणि अंत्यकेंद्री गुणसूत्र बिंदू टोकाला असलेले आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसणारे गुणसूत्र असते. म्हणजेच गुणसूत्राचा आकार
मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री असा असतो. आता 2N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. तर N अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र असते. पहा, लक्षात आले का? 2N अवस्थेमध्ये गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर N अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे, म्हणजे या ठिकाणी हे जे गुणसूत्र दाखवलेलं आहे या आकृतीप्रमाणे असतो. सूत्री विभाजन म्हणजेच मिटोसिस. काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. पहा, काय पेशी आणि मूलपेशी सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. आता प्रकल विभाजन पुन्हा 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. पहा, काय पेशी आणि मूलपेशी सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजनाचे 2 टप्पे आहेत. प्रकल विभाजन किंवा त्यालाच केंद्रकाचे विभाजन म्हणतात आणि परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. आता पुन्हा प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. तर त्या 4 पायऱ्या पाहूया. पहिली, पूर्वावस्था. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यामध्ये असलेला प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. पहा, पूर्वावस्थेमध्ये काय होते, तर प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. या ठिकाणी पूर्वावस्था दाखवलेली आहे, ही पहा. तर कंसाप्रमाणे, गणितामध्ये जो कंस असतो त्या कंसाप्रमाणे अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन आपल्याला झालेले दिसून येते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. पहा, काय काय होते. प्रथम गुणसूत्राचे वलीभवन होते, त्यामुळे ते आखूड व जाड होते आणि अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते दिसते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे केंद्रकावरण आणि केंद्रिका काय होतात, नाहीसे होतात. त्यानंतर दुसरी अवस्था आहे मध्यावस्था. आता मध्यावस्थेमध्ये काय होते, केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. या ठिकाणी आपल्याला थोडेसे केंद्रकावरण दिसते, पण मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण काय होते, पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. या मध्यावस्थेमध्ये निरीक्षण करा, ही सर्व गुणसूत्रे त्याच्या जोडीसहित आपल्याला या ठिकाणी 4 दिसत आहेत, 4 भागात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजेच मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. पहा, या ठिकाणी समांतर अवस्थेमध्ये आपल्याला ती संरचित झालेली दिसतात. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे म्हणजेच तुर्कतंतू तयार झालेले दिसतात. या ठिकाणी तुम्हाला आकृतीचे निरीक्षण करा, इथं तुर्कतंतू तयार झालेले दिसतात. ही झाली मध्यावस्था. पुढची पश्चावस्था. आता पश्चावस्थेमध्ये काय होते, या ठिकाणी पुन्हा आकृती दाखवलेली आहे. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होते. बघा, इथे पश्चावस्था. धाग्यांच्या मदतीने काय होते, तर गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोहोचवले जातात. पुढची अवस्था, शेवटची अवस्था
अंत्यावस्था. आता अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके, हे पहा या ठिकाणी निरीक्षण करा, तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात आणि तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. म्हणजे 4 टप्प्यांमध्ये प्रकाल विभाजन काय होते, पूर्ण होते. आता प्रकाल विभाजन पूर्ण झाल्यानंतर परिकल विभाजन सुरू होते. परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात. हे पहा या ठिकाणी परिकल विभाजनाने काय होते, पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि 2 नवीन पेशी तयार होतात. त्यांना जन्यपेशी म्हणतात, म्हणजेच डॉटर सेल्स. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. पहा या ठिकाणी जी खाच तयार झालेली आहे ती हळूहळू काय होते, खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल म्हणजे सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. या ठिकाणी पहा हे एकाचे 2 हे जोडलेले असले तरी 2 स्वतंत्र तयार झालेले आपल्याला दिसतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन पूर्ण होते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.